लोहर परिवार व त्यांचे सर्व सहकारी, प्रामुख्याने संतोष भाऊ राऊत, हरीश भाऊ कोकरे व नितीनदादा साळवे यांच्या माध्यमातून या ठिकाणी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतात. खऱ्या अर्थानं आपला जो भाग आहे तो तर राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहेच, परंतु लोहर आणि परिवार आणि त्यांच्या सर्व यांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जो प्रवेश होते त्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं राष्ट्रवादी काँग्रेसला एक वेगळ्या प्रकारची बळकटी आणि वेगळ्या प्रकारचं ताकद या ठिकाणी मिळणार आहे. या ठिकाणी सर्वांचं या ठिकाणी अण्णांच्या हस्ते प्रवेश होतोय. त्यांचे नाव येऊ काढणार त्यांची या ठिकाणी ज्यांचा प्रवेश होतोय त्यांचा या ठिकाणी नामोल्लेख केला जातोय. प्रामुख्यानं कुसगाव नगरीच्या माजी सरपंच सौभाग्यवती सुमित्राताई मुरलीधर लोहर या माजी सरपंच आहेत कुसगावच्या. सौभाग्यवती अलकाताई लोहर, सौभाग्यवती वनिताताई लोहर, सौभाग्यवती दर्शनाताई लोहर, तसेच उद्योजक सन्मान्य मुरलीधर भाऊ राघू लोहर, त्याचप्रमाणे योगेश मुरलीधर लोहर, युवा उद्योजक तुकाराम भाऊ लोहर, अविनाशजी शिंदे उपविभाग प्रमुख शिवसेना उबाटा गट माजी, सन्मान्य नथू मारुती भाऊ लोहर, माजी ग्रामपंचायत सदस्य डोंगरगाव, श्री रोहिदास ठाकर औंढे शिवसेना उबाटे गटाचे शाखा प्रमुख होते, श्री महादू शेडगे औंढ्याचे सामाजिक कार्यकर्ते, श्री गणेशजी ठोंबरे हे कुसगाववाडी मधून आहेत, श्री अनिल घारे माजी शाखा प्रमुख कुसगाववाडी उबाटा गट, श्री कमलेश कांबळे भैरवनाथ नगर, श्री निलेशजी चौधरी लोणावळा गावठाण, श्री रोहित इंद्रजीत तिवारी, श्री संतोष उर्फ बाळासाहेब लोहर, श्री ज्ञानदेव लोहर, श्री सूर्यकांत परदेशी माजी विभाग प्रमुख उबाटा यांचा या ठिकाणी प्रवेश होतोय. त्यांच्या या ठिकाणी पक्षामध्ये स्वागत करतो आणि त्यांच्याबरोबर आले सर्व 100-150 सहकारी यांचा या ठिकाणी प्रवेश होतोय. अण्णा या ठिकाणी खऱ्या अर्थानं सांगावं असं वाटतं की आपला जो भाग आहे तो राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्लाच ठरलेला आहे आणि ज्यांना ज्यांना या ठिकाणी संधी मिळालेली आहे ते सगळेच निवडून आलेले आहेत. भविष्य काळामध्ये आपण ज्यांना संधी द्याल त्यांचं या ठिकाणी ते निवडून येतील आणि त्यांच्या विजयाची माळ त्यांच्या गळ्यामध्ये पडेल. कारण की राष्ट्रवादी काँग्रेसशिवाय कोणताही दुसरा उमेदवार आपल्या ठिकाणी निवडून आलेला आहे. भविष्यामध्ये ही परंपरा आपल्या सर्वांच्या माध्यमातून चालू ठेवील आणि चालू राहील अशा प्रकारच्या काही विश्वास व्यक्त करतो. अण्णांना आणि विठ्ठलांना विनंती आहे, कार्याध्यक्षांना विनंती आपण त्यांचा प्रवेश करून घ्यायचा आहे. बोलायचं अण्णा तुम्हाला काय आमदार वेळ झाला. आज आपल्या मावळ तालुक्यातील कुसगाव गणातील अनेक सहकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करतायत. लोहर परिवारातील माजी सरपंच असलेल्या सुमित्राताई मुरलीधर लोहर, त्याचबरोबर मुरलीधर भाऊ राघूजी लोहर असतील, योगेशजी लोहर, अविनाशजी शिंदे, तुकारामजी लोहर, अनेक सहकारी आहेत ज्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातून आणि इतर पक्षातून सुद्धा राजीनामे देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय केला. मी सर्वच प्रमुख पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. सुरेश रावांनी आता सांगितलं की आपला भाग जर पाहिला तर कामशेट, त्यानंतरनं शिळाटणा असेल, कारला असेल किंवा कुसगाव, औंढवली हा सर्वच परिसर हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मानणारा देखील एक चांगल्या पद्धतीनं भाग ओळखला जातो आणि त्यातच काही परिसरामध्ये शिवसेनेची देखील ताकद आहे हे देखील नाकारता येत नाही. परंतु ज्यांच्या नेतृत्वामध्ये शिवसेना वाढली किंवा ज्या ठिकाणी एक चांगलं संघटन उभं राहिलं तो लोहर परिवार आणि त्यांना मानणारे किंवा इतर देखील काही सहकारी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करतायत. त्यांच्या प्रवेशाने नक्कीच त्या भागाची अधिक ताकद वाढणार आहे. येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने या सर्वच प्रवेश करणाऱ्या व्यक्तींचा आपल्याला मोलाचं सहकार्य मिळणार आहे. पक्षप्रवेश आज होतोय, परंतु संतोष भाऊ असेल, आमचा हरीश भाऊ असेल किंवा सगळे सहकारी या ठिकाणी पुढाकार घेऊन
रमेश भाऊंच्या देखील मार्गदर्शनाखाली यांनी सर्वांनी बसून निर्णय केला आणि चांगल्या पद्धतीनं या भागात मजबूती संघटन कसं होईल याचा विचार करून आपण जो निर्णय केलाय त्या निर्णयामध्ये उद्याच्या जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक होत असताना आपले उमेदवार कोण असणार आहे हे येत्या 8 दिवसामध्ये आपण जाहीर देखील करतोय. परंतु जिल्हा परिषद पंचायत समिती असेल, ग्रामपंचायतीच्या निवडणुका असेल, यामध्ये जुने नवे सगळ्यांना एकत्रितपणाने घेऊन प्रत्येकाला सन्मान देणं ही स्थानिक असलेल्या कार्यकर्ते किंवा नेत्यांची आणि माझी देखील जबाबदारी असणार आहे. नाहीतर फक्त प्रवेश केलेत आणि वाऱ्यावरती सोडून दिलेत असला कुठलाही प्रकार न करता प्रत्येक मिटिंगला, प्रत्येक कार्यक्रमाला किंवा प्रत्येक गावाच्या विकासाला ज्या वेळेला आपण एकत्रितपणाने निर्णय घेतो त्या निर्णयामध्ये देखील सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची जबाबदारी तुम्हा सर्व मंडळीची असणार आहे. म्हणून आपण मावळ तालुक्यात मागील 5-6 वर्षापासून जी काही विकास कामं आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांच्या नेतृत्वामध्ये मोठ्या प्रमाणात निधी आणून करू शकलो, त्यातून अनेकांनी या नगरपालिकेचं देखील उदाहरण निवडणुकीच्या माध्यमातून पाहिलं की मावळ तालुक्यात विकास कामांना प्राधान्य देणारी आपली जनता आहे. आणि जर चांगली कामं होत असतील तर आपल्या नागरिकांचे प्रश्न सुटत असतील तर अशा पद्धतीनं आपण सर्वांनी एकत्रितपणानं पुढे जाऊन हातात हात घालून काम केलं पाहिजे. हा निर्णय आज या ठिकाणी सर्वच माझ्या सहकारी त्यामध्ये ठोंबरे आहेत, गारे आहेत, कांबळे आहेत, चौधरी, तिवारी, ठाकर, चष्म्यामुळे प्रॉब्लेम झाला हे सगळ्या सहकाऱ्यांमुळं आज एक चांगली ताकद पक्षाची वाढते. चौधरी परिवारातले देखील अनेक सहकारी या ठिकाणी आहेत की तुम्ही सर्वांनी जो विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती ठेवून आज प्रवेश करताय, तुम्ही माझ्या संपर्क कार्यालयामध्ये या ठिकाणी आलाय, प्रवेश करताय. उद्याच्या काळामध्ये फक्त प्रवेश करून थांबू नका. गावाच्या सर्वांगीण विकासाकरता तुम्हाला जो काही निधी लागेल, जे काही प्रश्न गाव पातळीवरती सोडवायचे असतील त्यामध्ये देखील तुम्ही सहभाग घ्या. स्थानिक पातळीवरती तुमचे एकत्रितपणाने चर्चा होईल. त्यातून नाही मार्ग निघाला तर मी देखील असेल. परंतु काम करताना कुठंतरी मतभेद कधी निर्माण होऊन देऊ नका. कामांच्या बाबतीत देखील तुम्ही कधीच चिंता करू नका. शेवटी राजकारण हे काही क्षणिक आहे, परंतु गावातील सर्वसामान्य माणसांना न्याय देणं, गावातील प्रश्न सोडून विकास कामांना अधिक गती देणं ही तुम्हा सर्वांची जबाबदारी आहे. येणाऱ्या काळात आपण सर्वजण कामांच्या माध्यमातून एक चांगल्या पद्धतीने संघटन उभं करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची देखील ताकद वाढवू. मी आज पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस परिवारामध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं, माझ्या भगिनींचं मनापासून स्वागत करतो, वडीलधाऱ्यांचं स्वागत करतो आणि येणाऱ्या काळामध्ये तुमच्यासोबत खांद्याला खांदा लावून तुमच्या गावातील, तुमच्या भागातील विकास कामांना कुठेही कमी पडणार नाही हा विश्वास देऊन या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे नाव 3 तास गेले का वाट बघायला? मी त्यांना म्हणतो काय झालं, मी PMRD बैठक आम्हाला मी सकाळी 10-10:30 येतो, तुम्ही आले 11:30. सुमित्राताई मुरलीधर लोहर, माजी सरपंच. सौभाग्यवती अलकाताई लोहर, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सौभाग्यवती वनिताताई लोहर, सौभाग्यवती दर्शनाताई लोहर, श्री मुरलीदादा लोहर, मुरलीदादा लोहर, योगेश भाऊ मुरलीधर लोहर, तुकारामजी लोहर, काय ताई सदस्य होती आता त्याच्या मागे पळायला लागून तुला आणि तू पळ जास्त तिला पळवशील. मुरलीधर भाऊ आरएमसी कोण लोहर, बघतं? योगेश भाऊ लोहर, किती आहे महिन्याचं क्वांटिटी किती? या योगेश भाऊ लोहर, तुकाराम भाऊ लोहर, जुने संबंध 2005 पासून
अविनाशजी शिंदे, नथुभाऊ लोहर, ये मतदार 15 आहे. बूम बूम नाही गेलं मोठी बूम खालापूरला 15 आहे. तिकडे पण 15 आहे. एकच नाही का दोन आहे? तीन आहे. तीन आहे. कुठं पनवेलला एक आहे, खालापूरला एक आहे, तरी करू नको ना बोटीत लायला. मग काय आमच्या लोकांना सांगून ऐकत नाही. रोहिदास ठाकर, 80 कोटी रुपये करून उद्या करतात का? रोहिदास ठाकर, तिथे बघत पण नाही आता काय चाललंय. महादू शेडगे, चांगला कार्यकर्ता आणा. चांगलं काम करा पण नाही तर उगाच नक्कीच तुम्ही कामातून दाखवा मला गणेशजी चांगलं. ठोंबरे, तुमच्या बरोबर आहे. अनिलजी घारे, गणेश भाऊ ठोंबरे, अनिल भाऊ घारे, कमलेश भाऊ कांबळे, निलेश भाऊ चौधरी, कुणाचं नाव घ्यायचं राहिला तर स्वारी बर का. तिकीट द्यायला काय आता आमदार संतोष भाऊ बाळासाहेब लोहर, ज्ञानदेव भाऊ लोहर, सूर्यकांतजी परदेशी, इकडे आल्यावर थोडं इकडे वळव. महादू शेडगे, राहिले कोण झाले. कोण राहिले का? कोण राहिलाय? अनंत भाऊ मापारी, आणि तुम्हाला सगळ्यांना सांगतो प्रवेश केलेल्यांना डायरेक्ट माझ्याकडे यायचा, कुणाकडे वशिला लावून यायचं नाही कधी. तुला काय अडचण नाही ना? काय होतं, काय कायच्या मनात समज येते का मला आमदार भेटत नाही. या ठिकाणी मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना उबाटा पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे. आणि या ठिकाणी संतोष गबळू राऊत, प्रवेश राहिला संतोष भाऊ राऊत आहेत. संतोष भाऊ कोण राहिला? जबरदस्ती नाही ना तुला? जबरदस्ती केली आमदार मला. संतोष भाऊ राऊत या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सर्व शेकडो कार्यकर्त्याचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश झालेला आहे. यामध्ये मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील शेळके यांच्या विकास कामाला प्रत्येक मतदार आणि नागरिक पसंती देत आहे. काय सांगाल संतोष भाऊ, शेकडो कार्यकर्त्यांनी जे शिवसेना उबाटा गटाचे जे आहेत ते कार्यकर्ते राष्ट्रवादीमध्ये आलेले. मावळ तालुक्याचे लाडके कार्यसम्राट आमदार सुन्याना शेळके यांच्या आज मार्गदर्शनाखाली, त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक विठ्ठल शिंदे, कार्याध्यक्ष साहेबरावजी कारके आणि आमचे तालुक्याचे अध्यक्ष गणदेव खांडगे यांच्या नेतृत्वाखाली आज या ठिकाणी पक्ष उबाटा शिवसेना उबाटा गटाचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्या ठिकाणी प्रवेश होत आहे. आज खऱ्या अर्थानं अण्णांनी जे मावळ तालुक्यात जी विकासाची गंगा आणली आणि त्या विकासाच्या गंगा आणताना आमच्या कुसगाव भागाला जो झुकतं माप दिलं विकास करताना, त्याचा हा खऱ्या अर्थानं ही पावती आहे. अण्णांनी चांगल्या प्रकारचं काम आमच्या भागात केलं. पाण्याचा विषय असन, रस्ते असन, गटर असन, त्या सर्वांच्या विकासावरतीच आज हा सर्व लोक अण्णांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहेत. आणि ह्यापुढे नक्कीच अण्णा हे काम करत असताना आमच्या कुसगावच्या माजी सरपंच सुमित्राताई लोहर, त्याचप्रमाणे योगेश भाऊ लोहर, मुरलीधर लोहर असन, आमच्या कुसगाव विकास सहकारी सोसायटीचे ज्यांनी आमची कुसगाव डोंगराव सोसायटी स्थापन केली असे आमचे नथुमामा लोहर हे या ठिकाणी यांनी प्रवेश केला आहे. आमचे खऱ्या अर्थानं या प्रवेश घेत असताना
स्वाभिमानी रिपब्लिकन राष्ट्रीय अध्यक्ष रमेश भाऊ साळवे यांच्याही या ठिकाणी आम्ही एकत्र बसून कुसगावच्या गावाचं गावपण टिकवण्यासाठी गावाचा विकास करण्यासाठी आम्ही सर्व आज एकत्र आहोत आणि नक्कीच अण्णांच्या माध्यमातून आमच्या भागाला एक डेव्हलपमेंट कसं होईल यासाठीच आम्ही सगळे आज एकत्र येऊन अण्णांच्या माध्यमातून हा प्रवेश घेतलेला आहे. तर कीर्तन महोत्सवाबद्दल काय सांगाल? 8 वर्ष संध्याकाळी 6 वाजता. परंपरा आहे त्या कार्यक्रमात संध्याकाळी 6 हा वाजता. राजकीय आणि तो सांप्रदायिक पार्ट आहे तो तिकडे घेऊ. मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या उपस्थितीमध्ये शेकडो कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केलेला आहे आणि राष्ट्रवादीची ताकद ही मजबूत होत आहे. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे, धन्यवाद.